लष्करी जवानाची फसवणूक, जमीन व्यवहारातनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप. जुन्नर तालुक्यातील बेले येथील लष्करी जवान रणजित पोपट जाधव यांनी आपली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित प्रकरण माध्यमासमोर आणले. याबाबत त्यांनी प्रार्थनापत्र देत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्याची विनंती केली आहे. रणजित जाधव हे सध्या लष्करात कार्यरत असून त्यांनी श्रीगोंद्यातील बापू बाबा माने या व्यक्तीवर जमीन व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तसंच संबंधित व्यक्तीकडून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. जाधव यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले की जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये फसवणूक करून उलट आपल्यावरच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामागे कट कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशसेवा करत असताना अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसंच अशा प्रवृत्तीला आळा घालावा अशी मागणी जाधव यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. संबंधित सर्व माहिती त्यांनी माध्यमांना दिली असून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या शासनाला माझा नमस्कार. मी कमांडो रणजित जाधव. मी भारतीय मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतो आहे. मी आता सध्या जम्मू अँड काश्मीरमध्ये आतंकवादी क्षेत्रामध्ये तैनात आहे आणि नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये सुद्धा मी स्पेशल ड्युटीसाठी कार्यरत होतो. मी जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावचा राहणार आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मॅडमांना एक जम्मू काश्मीरमधून एक माझ्याविषयी घडलेली घटना सांगू इच्छितो. कृपा करून माझी विनंती आहे की त्याच्यावर प्रत्यक्ष निष्पक्ष जाच करावी आणि गुन्हेगारांना सजा द्यावी. मी मागच्या फेब्रुवारीच्या 10 तारखेला सुट्टीला पोहोचलो होतो आणि मी फक्त 25 दिवस सुट्टी आलो होतो. मला 17 तारखेला पोलिसांचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधून फोन येतो की तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मग मी तिथं गेलो आणि तिथं चौकशी केली की हा खंडणीचा गुन्हा माझ्यावर कोणी दाखल केला. तर त्यांनी सांगितलं की बापू बाबा माने ह्या माणसाने तुमच्यावर 15 तारखेला तुम्ही त्याला 4 वाजता 15 लाखाची खंडणी मागितली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आणि त्याचे साक्षीदार बापू बाबा माने यांचा भाऊ अरविंद बाबा माने, त्यांची पत्नी अंजली बापू माने व त्यांचा मुलगा उदय बापू माने, सर्वजण श्रीगोंद्यामधले राहणार आहेत. आणि श्रीगोंद्याचे आमदार साहेब व खासदार साहेब व नगरसेवक साहेबांना माझी विनंती आहे की अशा लोकांवर आळा घाला, नाही तर हे गावाची बर्बादी करायला जास्त उशीर लावणार नाही. तर विशेष म्हणजे मला आश्चर्य वाटलं की हे माझे नात्यासंबंधितले माणसं आहेत आणि त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी 15 तारखेला त्या दिवशी नारंगाव या ठिकाणी शिवरात्र होती, तर त्या दिवशी मी यात्रेनिमित्त तिथं गेलो होतो माझ्या कुटुंबासह. आणि मग मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे CCTV फुटेज मी शोधतो आणि तुम्हाला आणून देतो. मग त्याच्यानंतर मी CCTV फुटेज पण आणले. पण काय झालं की माझी फक्त सुट्टी 25 दिवसाची होती, तर त्यात पोलिसांना पण खूप काम होतं, बंदोबस्त कारवाई चालू होती त्या पिरियडमध्ये. मग ते काही पूर्णपणे त्याची जाच पडताल करता आली नाही आणि मग माझी सुट्टी संपली. मी इथं आलो आहे. आता तुम्ही विचार करा, एक सैनिक सुट्टीला येतो आणि त्याच्याबरोबर कोणतरी असं खोटा आरोप करतोय आणि त्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे किती कारस्थान चालले. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेस सुट्टीला होतो त्यावेळेस मला एक पत्र आलं माझ्या घरी आणि ते पाठवलं होतं मंडोत्री गणेश फाजगे या आईंनी. कारण मला बापू बाबा मानेनीच हे 13 वर्षापूर्वी एक जमीन घेऊन दिली होती आणि त्या जमिनीची मालकीन हे मंडोत्री गणेश फाजगे आहेत. म्हणजे ती वर्ग 2ची जमीन असल्यामुळे त्याची प्रोसेस कोर्टातून करून घ्यायला लागते, मग नावावर होते असं काहीतरी आहे. तर त्यांनीच बापू बाबा मानेनीच मला भरी घालून ती जमीन घ्यायला लावली. आणि आज त्याच बाईकडून मला एक पत्र आलं की मी तिला फसवतोय म्हणून. आणि मग ती फसवतोय म्हणून मी असं पत्र आलं आणि त्याच्यानंतर की मी त्या बाईला फक्त विचारायला गेलो. त्याच्याकडे माझे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत की मी तिला ना शिवी दिली ना काही बोललो. मी फक्त विचारायला गेलो, माझ्याबरोबर माझी फॅमिली पण होती आणि माझी आई पण होती. मग मी विचारलं गेलो की बाई आई तुम्ही असं मला का पत्र पाठवलं मी तुम्हाला फसवतोय म्हणून. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की काय मला ते यांनी अंगठा घेतला असं तसं म्हणजे उडाउडीची उत्तरं दिली. आणि त्याच्यानंतर मी आता इथं आलो आहे, म्हणजे परत आल्यानंतर म्हणजे ही 15-20 दिवसापूर्वीची गोष्ट. मग आता मला कळतं की त्या दिवशी मी ज्यावेळेस त्या आईंकडे गेलो होतो त्या दिवशी माझ्या कुटुंबावर 18 गुन्हा दाखल झाला आहे. म्हणजे किती कटकारस्थान चालले. आणि हे गुन्हा बापू बाबा मानेनी त्या आईनला मध्ये घालून हा माझ्या गुन्हा केला आहे. आणि परत त्या जमिनीची
3 एकर क्षेत्र आहे, तर ह्या आईंचं 1.5 एकर क्षेत्र होतं आणि अजून 1.5 एकर क्षेत्रात छाया लक्ष्मण निक्षे हे धायरी पुणे इथे राहतात व शेवंता संभाजी फाजगे, तारा राजू मांढरे, माया बाळू पटळे हे दत्तनगर पुणे येथे राहतात. मग ह्यांच्याकडून पण त्यांनी माझ्यावर आरोप करायचा प्रयत्न केला आहे. कोणी? बापू बाबा मानेनी. ह्यांच्याकडूनच क्षेत्र मला 13 वर्षापूर्वी घेऊन दिलं आणि आता ह्यांनाच ते मध्ये घालून माझ्यावर आरोप करायचा प्रयत्न करायला लागलेत. मग माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की आम्ही सैनिक आहेत आणि सुट्टीला आल्यानंतर जर असं कारवाई आमच्याबरोबर होत असेल तर मग त्याचा काय उपयोग आहे? मग साहेब, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की आम्ही देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, तर आमच्या घराचे रक्षण करण्याची जबाबदारी पण तुमच्यावर आहे. म्हणजे आता हे कारस्थान एवढं करण्याचं कारण काय? मी सुट्टीला येताच त्यांनी माझ्यावर 15 लाखाचा खंडणीचा दावा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ह्या बाईंकडून मला बळच पत्र पाठवलं जेणेकरून मी त्यांच्यापर्यंत जावं आणि त्यांच्यापर्यंत गेलो तर मला माझ्यावर माझ्या कुटुंबावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. बापू बाबा माने आणि ह्या 5 बायांनी मला एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये ह्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आपण भारताच्या म्हणजे दुश्मनांना उल्लेख करतो. म्हणजे त्यांनी मला दहशतवादी असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही विचार करा, मी भारताचा सैनिक असून मला ते माझ्यावर आरोप करायला की हा दहशतवादी आहे. तर मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की एक सैनिकांना अशा तुच्छ शब्दामध्ये उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे ही विनंती. आता ह्या गोष्टी होण्याचं कारण काय की बापू बाबा माने हा माझ्या नातेसंबंधातला व्यक्ती आहे, हा माझा मामा लागतो. तर पहिलं आमचं नातं व्यवस्थित होतं, त्यावेळेस मी क्षेत्र घेतलं होतं. पण मध्ये काय झालं की ह्यांनी आमच्याच घरामध्ये म्हणजे ह्याच्या सख्या भाच्याच्या बायकोबरोबर ह्यांनी लैंगिक अत्याचार केला. म्हणजे किती दुर्दैवपूर्ण घटना आहे की कुणी आपल्या भाच्याची बायको ही आपली मुलगी लागती आणि त्या मुलीबरोबर ह्यांनी लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा सुखी संसार 15 वर्षाचा मोडला. मग असं केल्यानंतर त्याच्यासंग कोण चांगलं बोलणार आहे? मग त्याच गोष्टीवरून माझं त्याचं थोडं कडवटपणा आला. मी त्याला बोललो की बाबा तू हे जे कृत्य करतो हे चांगलं कृत्य करतोय का? आणि त्याच गोष्टीवरून त्याला मी म्हणजे त्याचा माझा कडवटपणा आला. त्यावेळेस त्यांनी मला म्हणजे इतरांकडून त्यांच्याकडून फोन करून धमकी दिली की तो काय तुम्हाला सोडणार नाही, आता तो तुमचं वाट लावीन आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत फसवेन. आणि तेच करायला लागलाय तो. म्हणजे त्यांनी लैंगिक अत्याचार पण घरामध्ये भाच्याच्या बायकोबरोबर त्यांनी केला आणि त्याच्यानंतर त्याचा 15 वर्ष सुखी संसार मोडला. आणि त्याच्यानंतर परत मला त्यांनीच घेऊन दिलेली शेती 13 वर्षापूर्वी त्यांनीच कागदपत्र करून दिले, तो साक्षीदार. आणि त्यांनीच आता ह्या 5 बायांना मध्ये घालून माझ्यावर कारवाई करायला लागला आहे आणि अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करायला लागला आहे. परत 15 लाखाचे खंडणीचा दावा करायला लागला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना व प्रशासनाला माझी ही विनंती आहे, मी एक सैनिक आहे आणि सैनिक असूनसुद्धा जर माझ्याबरोबर हा असा अत्याचार करत असेल तर तुम्ही विचार करा की बाकीच्यांबरोबर हा काय कृत्य करू शकतो. ह्या 5 बायांनी स्वतःहून कोर्टात येऊन की आपली मान्यता दिलेली आहे की जमीन आम्ही ह्याला देऊन टाकलेली आहे म्हणून. मग मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की हा अन्याय आहे का नाही हे सांगा तुम्ही. की त्यांनी 15 लाखाची खंडणीचा दावा केला आहे, त्याचे माझ्याकडे CCTV फुटेज आहेत की मी त्या दिवशी श्रीगोंद्यात नाही तर नारंगावमध्ये प्रेझेंट होतो. आणि त्याच्यानंतर तो अट्रॉसिटीजचा आमच्यावर कंप्लेंट करतो आहे. आम्हाला की दुसऱ्या दिवशी कळत नाहीत, हे 15 ते 20 दिवसानंतर कळतं आहे की तुमच्यावर असा गुन्हा दाखल आहे. म्हणजे हे सगळं ठरूनच केलं चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनाला मी सांगू इच्छितो की बापू बाबा माने हा गुंडगिरीतला माणूस आहे व तिथे त्याच्याकडून माझ्या परिवाराला धोका आहे. त्यासाठी त्याच्यावर कडक कारवाई करावी. मला महाराष्ट्राच्या आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण फक्त एवढंच आहे की मुख्यमंत्री साहेबांना माझी एक विनंती आहे की साहेब, मी एक भारताचा सैनिक आहे. मी एक तुम्हाला विनंती करतो आहे की ह्या सर्व गोष्टींचं निष्पक्ष जाच करा. निष्पक्ष जाच झाली का हा गुन्हेगार बरोबर गुन्हेगारीत सापडेल आणि त्याची त्याला सजा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.